नेहमीचा आणि कॉमन प्रश्न, पार्टनरशिप करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी किंवा आम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय केला आणि आमची फसवणूक झाली, ह्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, एक तर तुम्ही पार्टनरशिप करण्याच्या आधी तुमची कुंडली, जन्मकुंडली दाखवून घ्या, किंवा समजा तुम्ही पार्टनरशिप करून बरेच वर्ष झालेत तर नंतर का होईना पण ती कुंडली दाखवून घ्या. बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये भागीदारीमध्ये व्यवसाय करणं हे सक्सेसफुल होत नाही किंवा यशाच्या दिशेने जाणारं नसतं, आणि अशा वेळेला दोघांपैकी एकाची कुंडली सुद्धा त्याच्यासाठी जर योग्य नसेल तर तुम्हाला व्यवसायामध्ये अडचणी आणि अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर तुमच्या पार्टनरच्या कुंडलीमध्ये जर का एनिमी प्लॅनेट्स असतील, म्हणजे जसं की फ्रॉड करण्यासारखे ग्रहयोग असतील, ते कोणते ग्रहयोग आहेत हे मला कुंडली बघितल्यानंतर कळेल. ते या प्लॅटफॉर्मवरती सांगणं मला योग्य वाटत नाही. पण ह्या ठिकाणी एकच कुंडली जबाबदार नसते, तर तुमच्या स्वतःच्या कुंडलीमध्ये फसवणूक करून घेण्याचे योग असतात आणि समोरच्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये फसवणूक करण्याचे ग्रह योग असतात. त्याचबरोबर प्रत्येक वेळेला पार्टनरशिप अयशस्वी होण्यासाठी फसवणुकीसारखे प्रकार होणं गरजेचं नसतं. तर कामामधले दुर्लक्ष करणं, कामामध्ये गृहीत धरणं, कामाकडे समोरची व्यक्ती करेल या ऍटिट्यूड मध्ये बघणं, किंवा मीच सगळं काम करतोय तर फायदा सुद्धा मीच घेईन ह्या दृष्टीने बघणं, याही पेक्षा महत्वाचं म्हणजे काही वर्ष झाल्यानंतर आता माझी तुला किंवा तुला माझी या कामामध्ये गरज नाही अशा प्रकारचे स्टेटमेंट्स येणं आणि पुढे जाऊन ही पार्टनरशिप तुटणं, अशा प्रकारच्या भरपूर घटना घडतात. आणि हा मनस्ताप टाळायचा असेल तर पार्टनरशिप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पत्रिकेचा अभ्यास करून घ्यायला पाहिजे, किंवा जर तुम्ही पार्टनरशिप करून बरेच वर्ष झाले असतील आणि अशा कुठल्या प्रकारच्या अडचणी तुम्ही फेस करत असाल तर त्यासाठी तुमची आणि तुमच्या पार्टनरची या दोघांच्याही पत्रिकेचा अभ्यास करणं गरजेचं आहे.